नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या पाहणार आहोत। पहिली बातमी म्हणजे 20वा हप्ता कधी येणार। दुसरी मोठी अपडेट म्हणजे लाभार्थी महिलांची कपात होणार का। आणि तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे योजनेच्या निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी बोलूया लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल। फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिना देखील अर्धा संपत आला आहे, तरी अजून अनेक महिलांना 20वा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा हप्ता नेमका कधी मिळणार। माहितीनुसार सरकारकडून गुढीपाडवाच्या आसपास हप्ता देण्याची शक्यता सांगितली जात आहे। जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि GR म्हणजे शासन निर्णय जारी झाला तर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे ज्या महिलांना अजून 20वा हप्ता मिळाला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। थोड्या दिवसांमध्ये ह्याबाबत अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे। आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ह्याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की काही भागामध्ये अशी बातमी पसरवली जात आहे की लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या कमी केली जाणार आहे, पण ही माहिती चुकीची आहे। म्हणजेच ज्या महिलांनी eKYC पूर्ण केलेले आहे आणि त्या पात्र आहेत त्यांना ह्या योजनेचे हप्ते मिळत राहणार आहेत। सरकारकडून सांगण्यात आले आहे की 31 मार्च 2026 पर्यंत eKYC करण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यांची eKYC अजून झालेली नाही मित्रांनो, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी। तर मित्रांनो, सरकारच्या माहितीनुसार सध्या जवळपास 2,45,00,000 महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत आहे आणि ह्या संख्येमध्ये कोणतीही कपात होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर आता तिसरी आणि मोठी आनंदाची बातमी म्हणजे योजनेच्या निधीबाबत या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून सुमारे 6,000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। जर हे दोन्ही मिळून पाहिले तर एकूण 27,000 कोटी रुपये होतात। ह्याशिवाय पुढील मागण्यांमधून आणखी 8 ते 9,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मित्रांनो। जर हे सर्व निधी मिळाले तर एकूण रक्कम जवळपास 36,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते, जे मागील वर्षाच्या बजेट इतकेच आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मोठ्या अपडेट्स पाहिल्या। 20वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, लाभार्थी महिलांची कपात होणार नाही, योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता। तर तुम्हाला 19वा हप्ता मिळाला आहे का नाही मिळाला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय।